हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर मी USA इथे कडा प्रसाद बनवला आहे, ते पण 50 ते 60 लोकांसाठी। आणि मला एका इव्हेंटला जायचं होतं म्हणून मी हा कडा प्रसाद बनवलेला आहे। जर आपण जेव्हा गुरुद्वारामध्ये जातो ना तेव्हा जो प्रसाद भेटतो ना तोच आहे हा प्रसाद। आणि आपलं एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होतो, घरच्या साहित्यामध्ये, आणि टेस्टला तर इतका मस्त लागतो। तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तुम्हाला जर म्हणजे नाही का कोणत्या इव्हेंटसाठी प्रसाद घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला पण तिकडे 50-60 लोक आहेत आणि तुम्हाला जर प्रसाद बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। एकदम छान मी टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचा प्रसाद बिघडणार सुद्धा नाही जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तरीसुद्धा। आणि चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी काय केलं, एका कढईमध्ये ना थोडंसं तूप घेतलं, नॉर्मली एका पळीने असं तूप टाकलं आणि ते तूप चांगलं गरम झालं ना त्याच्यानंतर त्यामध्ये मी अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स घेतले। तर ड्रायफ्रूट्समध्ये ना मी बदाम घेतला आणि काजू घेतला। बदाम पहिला मी चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर हे काजू भाजून घेतले। आता काजू भाजून झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे काजू काढून घ्यायचे। तर हे काजू काढून झाल्यानंतर आहे ना आपल्याला यामध्ये व्हीट फ्लोअर ॲड करायचं, म्हणजेच गव्हाचं पीठ टाकायचं आणि ते चांगलं भाजून घ्यायचं। तर इथे सगळे हे ड्रायफ्रूट्स काढून झाले ना तर त्यामध्ये थोडंसं तूप राहिलं होतं खाली, तर त्यामध्येच मी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। तर मी इकडे 5 कप घेतलेले आहेत, तर 250 ml कप्स आहेत हे। तर त्याने मी मेजरमेंट केलं, 5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि ते टाकून झालं ना त्यामध्ये मी त्याच कपाने 3 कप तूप घेतलं आणि ते टाकलं। आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा पण आपण अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये गोष्टी बनवतो ना तेव्हा एक मेजरमेंट फिक्स करायचं, आयदर कप और वाटी। जर तुम्ही कपाने सगळे मेजरमेंट्स करत असाल ना तर तुम्ही पाणी असू दे, गव्हाचं पीठ असू दे, तूप असू दे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कपानेच टाकायच्यात। आणि जर तुम्ही वाटीने मेजरमेंट करत असाल ना तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटीनेच टाकायच्यात। तर मी इथे सगळ्या गोष्टी ह्याच कपाने टाकणार आहे, जेणेकरून काही कन्फ्युजनसुद्धा होणार नाही। आणि असं परफेक्ट मेजरमेंट ठेवलं ना आपण तर आपली रेसिपी कधीच बिघडत नाही आणि काही प्रॉब्लेमसुद्धा येत नाही फायनल रेसिपी व्हायला। तर तुम्ही इकडे बघा, ते तूप आहे ना मी चांगलं मिक्स करून घेतलं गव्हाच्या पिठामध्ये। आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा आपल्याला, जास्त मोठा नाही करायचा, कारण जे पीठ आहे ना तर ते खाली लागण्याची आणि करपण्याची शक्यता असते। त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे व्हीट फ्लोअर चांगलं भाजून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला ना थोडेसे व्हीट फ्लोअरचे लम्प्स म्हणजे गाठी व्हायची शक्यता आहे, तर ते आपल्याला थोडेसे फोडून घ्यायचे आणि चांगलं एकजीव करायचं आहे। आणि मीडियम गॅसवर भाजताना ना आपल्याला हे पीठ कंटिन्यू स्टर करायचं आहे, कारण जर आपण हलवलं नाही ना हे मिक्सचर व्यवस्थित तर मग ते खाली लागण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे ना जो कडवटपणा असतो ना तो शिऱ्यामध्ये येईल। त्यामुळे तुम्हाला स्टर व्यवस्थित करायची आणि हीच मेन प्रोसिजर आहे। आणि कारण आहे ना त्यानेच तुमची चव जी शिऱ्याची आहे तर ती खूप चांगली येते। जेवढं तुम्ही चांगलं भाजाल ना हे पीठ त्यांनी खूप जास्त चांगली चव येते, त्याचा कच्चापण आहे ना तो पूर्ण निघून जातो। आणि तुम्ही इकडे बघू शकता मीडियम गॅसवर आहे ना हे गव्हाचं पीठ चांगलं भाजून झालंय, त्याला बिस्किट कलर आलेला आहे चांगला, थोडंसं असं लालसर दिसायला लागलेलं ते पीठ, म्हणजे खूप चांगलं भाजून झालंय। आणि त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये साखर टाकली। तर आपण ज्या कपाने तूप आणि व्हीट फ्लोअर घेतलं होतं ना त्याच कपाने मी यामध्ये साखर टाकली। तर साखर मी इथे किती टाकली, 3 आणि अर्धा कप, म्हणजे टोटल 3.5 कप मी साखर टाकली आहे यामध्ये। पहिले 3 कप मी टाकली, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी अर्धा कप टाकली, म्हणजे टोटल 3.5 कप साखर मी यामध्ये टाकली। साखर टाकून झाली ना त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं। तर पाणी यामध्ये गरम टाकायचं आहे, उकळलेलं पाणी टाकायचं, साधं पाणी नाही टाकायचं। आणि पाणी आहे ना थोडं थोडं करून टाकायचं, कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण एकदाच खूप सारं पाणी टाकतो ना तर आपलं जे गहू आणि तूप भाजलेलं मिश्रण आहे ना तर ते खूप गरम असतं आणि एकदम पाणी टाकल्यामुळे ना एकदम असं जोरजोरात ते उडतं आणि अंगावर सुद्धा येतं। त्यामुळे कधीच एकदाच पाणी नाही टाकायचं, कायम आहे ना थोडं थोडं पाणी टाकायचं। तर आता मी बघा इकडे ना टोटल 6 कप पाणी टाकलं, पण थोडं थोडं करून टाकलं। पहिला मी 1 कप पाणी टाकलं, ते परत थोडं सगळ्या मिश्रणमध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी टाकायला लागले कपाने, म्हणजे जेणेकरून आहे ना अंगावर उडत सुद्धा नाही। आणि आपण जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतो ना तेव्हा आपल्याला गोष्टी मिक्स करायला सुद्धा खूप व्यवस्थित जातात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही टिप आहे ना नक्की फॉलो करा, थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला मिक्स करायला सुद्धा त्रास नाही होत आणि पाणी आहे ना उडून बाहेर सुद्धा येत नाही।
पाणी टाकून झाल्यानंतर आहे ना, ही जी शुगर होती ना त्यामध्ये ती सुद्धा मेल्ट झाली आणि जे व्हीट फ्लोअर आहे ते सुद्धा फुलून आलं आणि तूप आता हळूहळू ह्याला सुटायला चालू होईल आणि आपला कडा प्रसाद आता रेडी होईल. तर आपल्याला आहे ना तूप सुटेपर्यंत छान हा कडा प्रसाद भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय साखर छान मेल्ट झाली ना, त्याच्यामुळे हा कॅरमलाइज कलर आला. आपण जे व्हीट फ्लोअर चांगलं ब्राऊन भाजलं होतं ना त्यामुळे सुद्धा इतका मस्त कलर आलेला आहे आणि त्यामुळे ह्याची टेस्ट इतकी छान लागते. तर व्यवस्थित कमी गॅसवर आहे ना तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. जेव्हा आपल्या पळीला असं तो शिरा चिटकणार नाही ना तेव्हा आपल्याला समजतं की आपला शिरा झालेला आहे आणि तूप सुटलेलं सुद्धा दिसतं आपल्या शिऱ्याला. तेव्हा आपल्याला समजून जायचं आहे की आपला शिरा झाला आहे. तर इकडे पाणी चांगलं मिक्स करून झालं ना त्याच्यानंतर आहे ना मी यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली. तर काही लोक कडा प्रसादामध्ये विलायची पावडर टाकतात किंवा नाही टाकत, पण मी इकडे टाकलेली आहे. मी इथे हाफ टीस्पून असं करत आहे ना 1.5 चमचा जवळजवळ म्हणजे 1.5 टीस्पून विलायची पावडर टाकली आहे. आणि तुम्ही विलायची पावडर टाकून झाल्यानंतर ही चांगली मिक्स करायची आहे. तर या रेसिपीचे सगळे इन्ग्रेडियंट्स ना मी कॅप्शनमध्ये खाली देते जेणेकरून तुम्हाला रेसिपी बनवायला खूप इझी जाईल. तर आता आपण विलायची मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकायचे. जे आपण रोस्ट केले होते ना ड्रायफ्रूट्स तर ते मी कोर्सली ग्राइंड करून घेतले आणि तेच आता यामध्ये टाकायचे. तर मी इथे पहिल्यांदा थोडेसे बदाम टाकून घेतले. बदाम टाकल्यानंतर आपण जे काजू होते ते सुद्धा रोस्ट केलेले होते तर ते सुद्धा मी इकडे टाकले. इथे मी थोडेसे काजू कोर्सली ग्राइंड केले आणि थोडेसे होल ठेवले म्हणजे जेणेकरून मला नंतर सजावटीसाठी सुद्धा होतील, कारण मला हा प्रसाद घेऊन जायचा होता एका इव्हेंटला. त्याच्यामुळे मी ते होल काजू ठेवले थोडे आणि जेणेकरून गार्निशिंगला खूप चांगलं दिसतं म्हणून. तर हे ड्रायफ्रूट्स चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इकडे बघा तूप आहे ना हळूहळू थोडं सुटायला लागलं आणि पळीला आता ते लागत नाही आहे शिरा. ह्या स्टेजला आहे ना परफेक्ट आहे म्हणजे परफेक्ट आपला शिरा रेडी झाला आहे. तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करू शकता आणि झाला आहे तुमचा हा प्रसाद रेडी. आणि हा प्रसाद तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. कितीसुद्धा लोक असू दे, तुम्हाला एखाद्या इव्हेंटला जायचं 60-70 तिकडे लोक आहेत आणि तुम्हाला हा कडा प्रसाद बनवायचा आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. छोट्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या फक्त फॉलो करायच्यात आपल्याला, म्हणजे हा प्रसाद एकदम मस्त बनतो. कितीसुद्धा लोक असू देत 60-70 लोकांसाठी तुम्ही हा प्रसाद इझिली बनवू शकताय. चांगलं तूप सुटलेलं आहे, मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये. म्हणजे हा प्रसाद एकदम मस्त परफेक्ट झाला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.